काय प्रकरण आहे सगळं? मी जेवढी माहिती घेतली त्यानुसार ऑल टोटल 111 विद्यार्थी होते पहिली ते 8वीच्या दरम्यान. त्यापैकी आता RT ॲक्ट पहिली ते 8वी दरम्यान लागतो आणि जे 13 विद्यार्थी 8वीचे आहेत तर त्यामुळे ते 9वीत जातील, त्यांना RT ॲक्ट लागणार नाही. म्हणजे आपला प्रश्न 98 विद्यार्थ्यांचा आहे. तर त्या विद्यार्थ्यांसंदर्भात म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली त्यानुसार UDIS नंबर चेंज झाला आहे. माहिती केव्हा मिळाली आपल्याला? मला तेव्हाच म्हणजे मी माहिती घेतली त्यानुसार. आधीपासूनच मला आधी म्हणजे कधी त्यांचा पत्रव्यवहार झाला? पत्रव्यवहार झाला तेव्हाच मी माहिती घेतली. UDIS नंबर चेंज झालेला आहे. म्हणजे असं पकडण्यात आलं आहे की ती शाळा नवीन आहे. तर आणि नवीन शाळेला जवळपास 3 वर्ष पहिली 3 वर्ष RT ॲक्ट लागू होत नाही. तर त्यामुळं ते म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला ॲडमिशन देणार नाही. आता ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, यात नियमात आपल्याला शिरावं लागेल. तर त्यासाठी आम्ही वस्तुस्थिती अहवाल डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरला पाठवला आहे आणि मॅडमनी आत्ताच आमदार साहेबांसोबत बोलणं केलं आहे. तर आमदार साहेबांनी आता CO सरांची वेळ घेतलेली आहे. आमदार साहेबांनी बोलणं, आमदार साहेबांनी COची वेळ घेणं, कारण आपण वाट पाहत होतो का विद्यार्थ्यांनी आंदोलन करायची? याबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेऊन अहवाल आपण याची वाट पाहत होतो का विद्यार्थ्यांनी पालकांनी इथे दिवसभर बसावणे आंदोलन करायची वाट पाहत होतो? नाही, काही कोणी तसं एवढे दिवस का लागले? काय एवढे दिवस का लागले? आपलं पत्र झालं तर आपण म्हटलं की मला नाही, पण आपल्याला जवळपास तेवढी चौकशी करावी लागेल ना. एज्युकेशन ऑफ BO कधी गेले होते तुम्ही? 3-4 दिवसाआधी गेले होते. हे काल पण आधी पण BO तिथे नारायणगावच्या शाळेला गेले होते. माहिती घेऊनच आपण वस्तुस्थिती अहवाल पाठवू शकतो ना. मुलांना इथपर्यंत येऊन बसावं लागतं, याचा अर्थ काय घ्यायचा? आता डिसिजन जो आहे तो वरच्या लेवलवर होणार आहे, तर आपण काय करू शकतो? सर, महिन्यापूर्वी निवेदन तुम्हाला दिलं. सकाळी ते मुलं इथं उपोषणाला बसले, आंदोलनाला बसले. त्यांनी तुमचं आता स्वागत गुलाबाचं फुल देऊन केलेलं आहे. मला ॲक्च्युली लेटर सादर करा. महिन्या अगोदर हे झालं नाही. हो बाबू, हो काय म्हणतात ते? महिन्या अगोदर झालं नाही. हो काय समोरासमोर हो बघा. मला भेटायला कधी तुम्हाला नाही, पण लांडे साहेब त्यांचेच भाग आहे. हो, शिक्षणाधिकारी त्यांचेच आहे. साहेब, शिक्षणाधिकारी, आपण गटविकास अधिकारी यात संपूर्ण प्रशासनावरती आपला कंट्रोल असतो, आपलं नियंत्रण असतं. आणि जर आपण अशा पद्धतीनं, मी जबाबदारी शब्द वापरतो, आपण जर अशा दुर्लक्षितपणे काम करत असाल तर याला जबाबदार कोण? आपण सांगताय सहज की माझ्यापर्यंत आलेलं नाही, याचा अर्थ काय? 1 महिन्यापूर्वी ऐका, UDIS नंबर चेंज झाला. जी गोष्ट म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याबद्दल तुम्ही मला डिसिजन घ्यायसाठी कंट्रोलचा विषय नाही साहेब. जर आपल्यापर्यंत पत्रावर आलं आहे तर आपण संबंधितांना पत्र देऊन या गोष्टीची माहिती दिली का? संबंधितांना म्हणजे BO साहेबांना तिथे पाठवलं होतं शाळेवर चौकशी करायसाठी. ते 2दा आतापर्यंत जाऊन आले. त्यांनी मला माहिती सादर केली आणि तसा अहवाल आपण पाठवलाय जिल्हा परिषदेला. 20 दिवस बाबा भाऊ, हे 20 दिवस झाले पत्र देऊन. उत्तर येत आहेत, तेवढं तर टाइम लागतोच ना. ही फक्त यांना ऐका ना, अजिबात कसलाही आदिवेश यांना नाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल किंवा अजून कसल्या बाबतीत असेल, माझं स्पष्ट म्हणणं आहे. होय, ह्या बाबतीत यांना अजिबात त्याची जाणीव किंवा याची धग कळत नाही की ह्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर असं घडलं, एखाद्याने याच्यातून चुकीचा, पालकांनी विद्यार्थ्यांनी चुकीचं पाऊल उचललं, तर मग मात्र काय करायचं याची जाणीव प्रशासनाला अजूनही होत नाही. याचे वाईट आहे, याचं दुर्दैव आहे. खरं तर ह्या गोष्टी यांनी जाणीवपूर्वक कधीच करायला पाहिजे. त्यावेळेस आमदार महोदय म्हणतात की मी तालुक्याचं पालकत्व आहे, मी प्रमुख आहे पालकत्व, या सगळ्या गोष्टी महिना 2 महिने चालत किंवा 20 दिवस झाले चाललेल्या आहेत. नक्की काय याला काय प्रशासन कुठे, कंट्रोल कुठे, काय नक्की म्हणायचं? पालकत्व आहे तर यांनी ब्रीफ करायला पाहिजे ना, त्यांना सांगायला पाहिजे ना की अशी अशी घटना आहे. याला कारणीभूत कोण? पण मला तेच सांगायचं, प्रशासकीय पातळीवर जर अजूनही BDO साहेबांनाच माहीत नाही नक्की का कधी पत्र आले, याच्यातून मला वाटतं सगळं स्पष्ट होतंय ना. BDO साहेबांना ज्या दिवशी पत्र दिलं त्यांना दाखवलं, मी सगळी माहिती दिली. ते म्हटली मला काही माहीत नाही हा प्रकार, मी माहिती घेतो आणि कळवतो. मग लांडे सरांशी बोलणं झालं असेल त्यांचं. लांडे सर म्हटले मी वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो, अहवाल देतो. बाबूंशी आम्ही घोडे नाचवायचं काम चाललंय, तसंच चाललंय सध्या. साहेब काय होईल? फक्त वेळ काढूपणाचं धोरण आहे. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या अखतरी जी आहे इतके दिवस अहवाल दिलाय का? तुम्ही नाही दिला का? नाही पाठवला? पाठवायला पाहिजे ना. तुम्हाला जर 20 दिवसापासून कळतंय की आपण काय करतोय, काय केलं पाहिजे आणि काय करायला, आज का अहवाल गेलाय तो? आधीच जायला पाहिजे ना अहवाल. अहवाल गेला असता तर कदाचित तिथं तुम्हाला काळजी आहे. विद्यार्थ्यांनी इथं येऊन बसावं याची वाट प्रशासन पाहत होतं. आता मला वाटतं तसंच परिस्थिती आहे. हो, एका मुलाला मग अशी चक्कर आली होती. मला तेच म्हणायचं, उद्या याच्यातून एखादी घटना घडली, याला जबाबदार कोण? शाळा जबाबदारी घेतली पाहिजे ना. शाळा जर नियमात असेल सर, शाळा जर नियमात असेल आम्ही फी भरायला तयार आहे किंवा आम्ही दुसऱ्या शाळेत जायला तयार आहे. शाळा जर नियमात असेल तर हे आम्ही मान्य करतो.
कागदोपत्री जर शाळा नियमात असेल आम्ही फी भरायला तयार आहे, किंवा आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता Shift व्हायला तयार आहे. ट्रान्सफर करू, आम्ही शिफ्ट व्हायला तयार आहे, आम्हाला मान्य आहे. म्हणजे नियमात आहे की नाही यांनी पाहिजे. डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर सोबत नायकवडे साहेब आहे, त्यांच्यासोबत मी फोननी संपर्क साधला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की शाळा वेगळी आहे, त्या ज्या आजूबाजूच्या 5 शाळा आहेत तिथे त्यांना ॲडमिशन घ्यायला लावावं लागेल, त्याशिवाय आपण काही करू शकत नाही, असं डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर यांचं म्हणणं होतं. की जसं त्यांनी सांगितलं तसंच बोलतो आहे मी. अहवाल ही कागदोपत्री गोष्ट झाली, पण आमचं संभाषण त्यांच्यासोबत चालू आहे या संदर्भात. त्यांच्याशी काही बोलणं झाले? हा, मुलं तेच. इथे नाही, मुलं इथं बसलेली आहेत, मुलांना चक्कर येते, पालक इथं बसले, त्याची ग्रॅव्हिटी संस्था चालकांची झाले. हा राज्यस्तरीय विषय आहे, याचे गांभीर्य काही त्यांना दिलंय? येस. काही अंदाज आहे किती दिवसात आपलं पुढचे पाऊल उचलेल, काय रिपोर्ट येईल, काय बोलणे म्हटलेत ते? त्याबद्दल तर काही असं त्यांनी सांगितलं नाही, पण आज आम्ही संध्याकाळपर्यंत नाही आमदार महोदयांना फोन लावू ना. सर नाही तुमच्याशी खासगी बोलले आम्हाला काय माहिती, फोन लावा ना. लांडे साहेबांना विचारा. संस्था चालक नाही सर, संस्था चालकांनी यांना त्यांना अटेंडच केलं नाही. का केलं नाही, त्यांनी का नाही त्यांना व्हिडिओ notice- बोलतात त्याच्यावरती, व्हिडिओ देतील आपला संदर्भ काय नाही, सभागृहात ते. शिक्षणाधिकाऱ्यांचं काम आहे ना, तर त्यांनी ते डिटेलमध्ये सांगितलं पाहिजे. सर, विषय असा जर आहे, संस्था चालक जर तुम्हाला अटेंड करत नाही, प्रिन्सिपल सरांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला सांगितलंय की आम्ही संस्था बदललेली आहे, इमारत बदलली आहे, म्हणजे शाळाच बंद केली आम्ही, दोन्ही नवीन शाळा. पहिली ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी होती, आता वल्लभ वेलफेअर फाउंडेशन आहे. इट्स ओके, मान्य आहे आम्हाला. पण ते 3 दिवसापूर्वी जे पत्र दिले तुम्हाला, इथे पत्र दिले, त्याच्यावर शिक्का कोणता आहे? लेटर हेड पण वरती तेच आहे ज्ञानदाचं. हे काय आहे सर इथं? सर तुम्ही पेपरमध्ये बोललं पाहिजे सर, तुम्ही आम्हाला रिटर्न पेपर देतच नाही आहेत काही, तुम्ही त्यांच्याकडे पण पेपर काही मागत नाही. त्याच्यावर साहेब यांनी हे सगळं पाहायला पाहिजे ना, की ज्ञानदाच आहे अजून. हा अहवाल तरी त्यांनी पाठवलाय का? किंवा हे सगळं आजही ICSE बोर्डच आहे, ते म्हणतात ते की बोर्ड भाऊ, बदललाय. आमचा प्रश्न तोच आहे तुम्हाला की अजून एक विषय प्रशासन आहे. जर कंट्रोलमेंट असेल तर मग आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदारी काय? अजून एक विषय आणि मी आहे. तेच सांगितलं, जर उद्या परवा दिवशी जर मीटिंगमधून काही मार्ग नाही निघाला तर मग मात्र वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून शासनाला, प्रशासनाला, शाळेच्या यांना, सगळ्या संस्था चालकांना मात्र निश्चित स्वरूपात सांगावं लागेल की ह्या मुलांची जबाबदारी तुमचीच आहे, तुम्ही ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जबाबदारी स्वीकारत नसेल तर पुढच्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल, हे मात्र निक्षून सांगावं लागेल. डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर पर्यंत हा मेसेज आपण पोहोचवणार आहात? येस नक्की. सर, अजून आणि एक महत्त्वाचा आता विषय. यांनी जे सजेशन्स दिले की कागदांवर वेगळे नाव आहे, तर ही आपण गोष्टी आपण वस्तुस्थिती अहवाल रिवाईज करून पाठवून देऊ. सर गोडसे सर कधी जॉईन झाले तर हा तुमच्याकडे? पाहिलं पाहिजे ना, हे काय रिवाईज चाललंय? करायची गरज नाही ना. पंचायत समिती आम्ही तुमच्या जीव ताब्यात तोडून आहे. त्यांना सांगतोय, पण बाबू ही भाऊ. गोष्ट ऐका ना, ही जीव तोडून यांनी सगळ्यांनी यांना शिक्षक, ऐका ना वाणी साहेब, ह्या जीव तोडून ह्या पालकांनी यांना सांगितलंय की हे जरी सांगत असतील संस्था वेगळी आहे तर अजूनही सगळं तेच आहे, मग अहवालात का नाही नमूद केलं यांनी? प्रशासन काय करतंय? मला म्हणायचं तेच आहे, हा अहवाल फक्त सभापती जाणीवपूर्वक मॅडम, नक्की आम्ही बोलायचं कोणाशी, काय करायचं? बाबू भाऊ इथे एका पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत, आम्ही असं म्हणतो तर पक्षाचा विषय येतो, आमदार महोदयांनी लक्ष दिलं पाहिजे. आपण सभापती म्हणून नुकताच चार्ज घेतला, ठीक आहे सर व्हिडिओ या ठिकाणी आहेत. गोडसे सर कधी जॉईन झाले? एक्झॅक्टली आता आपण जबाबदारीचं पद घेतलेलं आहे, कशा पद्धतीने प्रशासनावरती कंट्रोल ठेवणे मार्ग लागेल? नाही, नक्कीच प्रशासनावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोय. आता आम्ही नुकताच नव्याने चार्ज घेतलेला आहे, अजून आम्ही त्याच्या सखोल माहिती घेतलेली नाही. परवा दिवशी जेव्हा आम्हाला आंदोलनाचं पत्र आलं तेव्हा आम्ही ते पाहिल्यानंतर साहेबांशी बोलल्यानंतर आपल्याला लगेच त्यांनी तिथं शाळेवर जाऊन चौकशी केली आणि तिथला अहवाल आपण त्यांना पुढे पाठवण्यासाठी त्यांना नक्कीच सूचना दिल्या होत्या की तुम्ही वरती झेडपीला तो अहवाल पाठवा आणि त्यांच्याकडनं जी माहिती आहे ती घ्या आणि हे आंदोलन कसं स्थगित होईल याच्यासाठी आजच्या दिवसाची वाट न पाहता प्रयत्न केला पाहिजे होता कालच, पण त्यांच्याकडनं ते झालेलं नाही आहे. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी आता सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही आंदोलन मागे घ्यावे आणि शरददादांच्या माध्यमातून परवा दिवशी आम्ही जिल्हा परिषदसाठी मीटिंगचे नियोजन केलेलं आहे, तिथं नक्कीच यांच्यासाठी न्याय आणि मार्ग निघणार आहे आणि मुलांचा भवितव्याचा प्रश्न आहे, त्यांना याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहणार आहोत. सर गोडसे सर कधी आपल्याला जॉईन झाले? गोडसे सर म्हणजे 8-9 महिने तर झाले असतील 8-9 महिने ना? अगोदर म्हणजे माझ्या अगोदर झालेले ते जॉईन. 3/3/2024 पत्र दिले शाळेने, असं इथं दिसतंय. 3 मार्च 2025 गोडसे सरांच्या रिसिव्हनी पत्र घेतलं. नाही, मी मार्क केलं होतं, पण हे पत्र जे आहे ना, हे कोणाचं आहे? हे गोडसे साहेबांना मार्क केला. पण जरी त्यांची इथे तारीख 3/3/24 असली हां. तरी ते पत्र आपल्याकडे त्याच्या बाकीच्या तारखा ज्या आहेत, मी आल्यानंतर मला आता जुलैमध्ये आलेलो आहे मी,
त्यानंतर मी त्यांना मार्क केलेले पत्र गोडसे साहेबांना. सर तुम्ही जुलैमध्ये आलात, हे 3 मार्च 2025चं पत्र आहे. हे सगळं चुकीचं आहे. पण ते पत्र उशिरा आपल्याला- मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही जुलैमध्ये कधी आलाय? जुलै 2025ला आलाय, बरोबर? तुम्ही 3 मार्च 2025चं सांगताय तुम्ही, असं कसं होईल? ऐका ना, हे सगळं गोलमाल आहे, गोलमाल. गोलमाल आहे हे चुकीच्या पद्धतीने जाऊ नका तुम्ही. याच्यावर तुम्ही तुमची नोकरी 100% घालवाल. हे कशासाठी तुम्ही प्रशासनाला शाळेला भाजीची घालायचं काम करताय का तुम्ही? हे काय आहे? 24चं पत्र आहे. हा, मग 24चं पत्र 2000 तुम्ही यायच्या आधी कसं काय, तुम्ही जॉईन व्हायच्या आधी कसं काय तुम्ही जाहीर केलं? हा? त्याच्यावरती तारीख जी आहे ना सर, ती वेगळी आताच्या बघा की अलीकडच्या काळातली. काय 29/7/25 तारीख. हे काय हे हा? शिक्षण विभागात तेव्हा आलेले आहे. त्यावेळेस कोण? नव्हते. हे पत्रिका आहे. 24 केले सर. आपलं जे रेकॉर्ड कसं होईल? वर्षानी पत्र तुम्ही जावं की का? त्याचं आपल्या रेकॉर्डला नोंद आहे त्याची, गावक क्रमांकाची, गावकर रजिस्टरला. असं असू शकतं की यांनी चुकीने 24ची म्हणजे 25ची 24 इथे लेटर सबमिट केलं. काय म्हणतोय? नाही, बघू आपण लेटर कधी आला आपल्याकडे ते हे बघू. ढिसाळ नियोजन आहे, ढिसाळ. एकंदरीत एक गोष्ट अशी निदर्शनास येते, पागलवाले. आपण ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टी आमच्यासमोर मांडत आहात किंवा शिक्षक पालकांसमोर मांडत आहात किंवा सर्व लोकप्रतिनिधी, यामध्ये आपलं कुठेही कंट्रोल ज्या पद्धतीने फॉलो व्हायला पाहिजे तसं दिसत नाही आहे. मुलांच्या आयुष्याशी असं खेळू नका. आपण यात सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू आणि परवा नक्कीच सोल्युशन निघेल. आणि आमदार महोदयांना फोन लावा ना, ते काय म्हणाले, कोणाशी बोलले, कळेल तरी ना. तुमचं खाजगीत काय बोलणं झालं कसं कळणार? नाही, फोन झाला ना. लावा ना फोन त्यांना. त्यांना अगोदर एका मुलाला दम दिला होता काहीतरी, हॅरेसमेंट केली म्हणून त्यांनी आत्महत्या. हॅरेसमेंट केली, त्यांनी फाशी घेतली पुण्यामध्ये. आणि त्याच्यावर FIR असताना देखील संबंधित संस्था चालकांनी त्यांना प्रिन्सिपल म्हणून नेमलंय. म्हणजे ही जी मुलं आहेत आता लहान लहान, हे तिथं सेफ आहेत असं आपण समजू शकतो का? एक बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.